नमस्कार. आज आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. एक जी आर निर्गमित केलेला आहे, तो कोणता ते या ठिकाणी आपण पाहूया. महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयांमध्ये 60 वर्षे वय, बघा सर्व धर्मीयाचे लोक 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे, परिपत्रक आहे. तुम्ही पाहू शकता. हा दिनांक 14 जुलै 2024 ला निर्गमित केलेला जी आर आहे. जी आर आपल्याला काय सांगतो ते पाहूया. शासन निर्णय. राज्यातील सर्व धर्मीयांमध्ये ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. योजनेचे नाव मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. सदर योजनेचे उद्दिष्ट राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे. योजनेची व्याप्ती. सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांना समावेश राहील. तीर्थस्थळांची यादी परिशिष्ट अ व ब या प्रमाणे असेल. ही यादी सर्वात शेवटी दिलेली आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे. सदर यादीमधील स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळामध्ये वाढ होऊ शकते. सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळापैकी एका स्थळाच्या यात्रेकरता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळेस लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30,000 रुपये इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल. योजनेचा लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक असावा. योजनेच्या लाभार्थीची पात्रता. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. वय वर्ष 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिक. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. अपात्रता कोण असणार आहे? ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, इन्कम टॅक्स भरत असेल. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाहीत. तथापि रुपये 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी, कामगार, कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे, जसे की टीबी, हृदयाशी संबंधित श्वसनरोग, कोरोनरी अपुरेपणा, कोरोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी. अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसापेक्षा जास्त जुने नसावे. जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही, अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेचा पात्र ठरवणार जाणार नाही. या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही. जर असे आढळून आले की अर्जदार प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणती तथ्य लपवून अर्ज केला आहे, ज्यामुळे तो तिला प्रवासासाठी अपात्र ठरते, तर त्याला किंवा तिला कधीही योजनेच्या लाभापासून वंचित ठेवता येईल. सदर योजनेची पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल. सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालीलपैकी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा त्याऐवजी राज्यातील जन्म दाखला. लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या 4 पैकी कोणताही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य.
किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरी चालते. वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक, सदर योजनेच्या अटी शर्तीने पालन करण्याबाबतचे हमीपत्र. रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासासाठी एजन्सी तथा टुरिस्ट कंपन्यांची निवड. सदर योजनेअंतर्गत रेल्वे तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी IRCTC समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विविध निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात येईल. लाभार्थ्याची निवड. प्रवाशाची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे पुढील प्रक्रियेनुसार केली जाईल. प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्ह्याने कोटा निश्चित केला जाईल, ज्यामध्ये अर्जदाराच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे लॉट्सचे संगणकीकृत ड्रॉ प्रवाशांची निवड केली जाईल. कोट्यातील 100% अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाईल. निवडलेला प्रवासी प्रवासाला न गेल्यास प्रतीक्षा यादीतील वेटिंग लिस्टमधील असलेल्या व्यक्तीला प्रवासात पाठवता येईल. निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमाद्वारे प्रसारित केले जाईल. फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकेल. तो किंवा ती त्यांच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही. जर पती पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल, तर आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय पुणे त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्यास निर्णय घेऊ शकतील. आता प्रवास प्रक्रिया कशी असेल? जिल्हा स्तरावर समितीने निवडलेल्या प्रवाशाची यादी आयुक्त, समाज कल्याण पुणे यांच्याकडे सुपूर्द केली जाईल. निवडलेल्या प्रवाशाची यादी प्रवासासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सीला देण्यात येईल. नियुक्त अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सी टूरवरील प्रवाशाच्या गटाच्या प्रस्थानाची व्यवस्था करेल. प्रवाशाच्या प्रवासासाठी आवश्यक त्या सुविधा आणि कोणत्या सुविधा देण्यात याव्यात याचा निर्णय राज्य शासन घेईल. सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठी नियोजित स्थळी त्यांच्या स्वखर्चाने पोहोचावे लागेल. रेल्वे बसने प्रवास. जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे प्रवाशाची सुरक्षा आणि आरोग्यदायी संबंधित व्यवस्था सुनिश्चित केली जाईल. प्रवास सुरू झाल्यावर प्रवासी प्रवासाच्या मध्यभागी असल्यास त्याला प्रवास सोडायचे असेल तर त्याला सरकारकडून तशी सुविधा दिली जाणार नाही आणि विशेष परिस्थितीत प्रवास मध्यमार्गी सोडणे आवश्यक असल्यास उपस्थिती मार्गदर्शकाच्या परवानगीने स्वखर्चाने ते करण्याची परवानगी दिली जाईल. प्रवाशांचा गट. हा प्रवास केवळ एकत्रितपणे आयोजित केला जाईल. सदर गट राज्य शासन किंवा शासनाने अधिकृत केलेल्या प्राधिकरण एजन्सीद्वारे निश्चित केले जातील. शासनाने विहित केलेली किमान प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यावरच कोणत्याही तीर्थदर्शनाचा प्रवास सुरू होईल. इतर लोकांच्या प्रवासावर निर्बंध. या योजनेअंतर्गत प्रवासासाठी निवडलेल्या व्यक्तीलाच प्रवास करता येईल. प्रवासाचा खर्च देण्याची तयारी असली तरीही तो प्रवासात इतर कोणत्याही व्यक्तीला सोबत घेऊन जाऊ शकणार नाही. फक्त निवड केलेली व्यक्ती ट्रेन आणि वाहनामध्ये प्रवास करतील आणि प्रत्येक सीट म्हणजे बर्थमध्ये फक्त एकच व्यक्ती प्रवास करेल. प्रवासादरम्यान प्रवाशाला कोणतीही निवड न केलेली व्यक्ती, इतर कोणतेही नातेवाईक किंवा लहान मूल इत्यादींना सोबत नेण्याची परवानगी दिली जाणार नाही. अतिरिक्त खर्चाबाबत. कोणत्याही प्रवाशाला प्रवासादरम्यान देवस्थान विभागाने ठरवून दिलेल्या निकष सुविधा व्यतिरिक्त इतर सुविधा घ्यायची असतील तर त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भाराची जबाबदारी संबंधित प्रवाशाची राहील. प्रवासादरम्यान प्रवाशाकडून काय अपेक्षा? प्रवाशांना कोणतेही ज्वलनशील पदार्थ किंवा मादक पदार्थ कोणत्याही स्वरूपात वाहून नेण्यास प्रतिबंध राहील. राज्याची, देशाची प्रतिमा खराब होणार नाही अशा रीतीने यात्रेकरूंनी यात्रेच्या प्रतिष्ठेनुसार वागावे. प्रवासी त्यांच्या नियुक्त संपर्क अधिकारी, व्यवस्थापक यांच्या सूचनांचे पालन करतील. वरील आचारसंहितेचे पालन करण्याच्या इराद्याबाबत प्रवाशाकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल. प्रवाशांना विभागाच्या विविध प्रणालीमध्ये सहकार्य करावे लागेल आणि शिस्तीत सहकार्य करणे अपेक्षित आहे. कोणताही प्रवासी इतर प्रवाशाचे गैरसोय होईल असे वर्तन करणार नाही.
साधारणपणे ट्रेनमध्ये बर्थवर झोपण्याची वेळ रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत असेल आणि प्रवासी त्यांच्या संबंधित बर्थवर झोपतील. विभागीय गरजेनुसार यावेळी काही बदल केले जाऊ शकतात. आता अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असेल ते पाहूया. या योजनेचा अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल, फ्री. अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल, म्हणजे लाईव्ह फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड, स्वतःचे आधार कार्ड, तात्पुरत्या यादीचे प्रकाशन. अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी म्हणजे पोर्टल ॲप्सवर जाहीर केले जाईल. पात्र अंतिम यादीतील अर्जदार दुर्दैवाने मयत झाल्यास सदर अर्जदाराचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल. मूळ अर्जदारासह जीवनसाथी, सहाय्यक म्हणजे मदतनीस, प्रवासासंबंधीच्या तरतुदी. 75 वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल, परंतु अर्जदाराने त्याच्या अर्जात असे नमूद करणे आवश्यक आहे की त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक देखील प्रवास करण्यास इच्छुक आहे. 75 वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय 60 वर्षापेक्षा कमी असेल तरीही प्रवासी सहाय्यक अर्जदारासोबत प्रवास करू शकेल. प्रवासात सहाय्यक घेण्याची सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय 75 वर्षापेक्षा जास्त असेल आणि त्याने एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल. अर्जदाराचे वय 75 वर्षापेक्षा कमी असल्यास सहाय्यक म्हणजे मदतनीस परवानगी दिली जाणार नाही. सोबत प्रवास करताना जोडीदारासोबत मदतनीस घेण्याची सोय नसेल. जर दोन्ही पती पत्नीचे वय 75 वर्षापेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये मदतनीस नोंदणीकृत असेल तर तो पाठविला जाऊ शकतो. सहाय्यकाचे म्हणजे त्याला सोबत असेल तो मदतनीस आहे, किमान वय 21 वर्ष ते कमाल 50 वर्षे असावे. एखादा मदतनीस प्रवासात घेतल्यास त्याला देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील ज्या प्रवाशाला परवानगी आहे. सहाय्यक शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असावा. प्रवासी पती पत्नी आणि सहाय्यकाशी प्रवासाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करणे बंधनकारक असेल. अशा प्रकारचे हे समिती गठीत केलेली आहे. सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाच्या 11 जुलै 2024च्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहेत. अशा प्रकारचा हा GR आहे आणि या GR मध्ये खाली मी तुम्हाला दाखवतो बघा. या ठिकाणी भारतातील तीर्थक्षेत्रांची यादी दिलेली आहे, कुठं कुठं जायचं म्हणून. हे महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांची यादी दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. हे सर्व यादी या ठिकाणी दिलेली आहे. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.